तर हे गायज, आज आमचा श्रावण संपलेला आहे आणि म्हणून मी मासे आणलेत आणि चला ते तुम्हाला दाखवते कोणते कोणते मासे आणलेत आणि मी कसे करणार आहे. ओके, तर हे इसवण आहे म्हणजे सुरमई. ही आम्हाला 3 किलोची मिळालेली आहे, 3.5 किलोची. आणि हा चणक आम्हाला 2 किलोचा मिळाला आहे. आणि हे मोठी सुंगटं ही एवढी आहेत बघा, भरपूर मोठी आहे. ही आम्ही 2 किलोची आणली आहे आणि ही कढीसाठी आणलेली आहे. तर याची आम्ही कढी करणार आहे आणि बाकी हे सगळे आहेत ना ते आम्ही फ्राय करणार आहे. तर कढीसाठी कांदा कापलेला आहे, नारळ कातलेला आहे म्हणजे खोबरं कातलेलं आहे. आणि फ्राय करण्यासाठी हा मसाला मी रेडी करून ठेवलेला आहे. याच्यामध्ये आहे तिखट, लाल मसाला, हळद आहे, मीठ आहे, थोडी मी दही घातली आहे आणि अंडी घातली, ज्याच्यामुळे रवा याला चिकटूनच राहावा म्हणून याच्यात थोडी मी अंड घातलेलं आहे. तर हा मसाला केलेला आहे आणि हा मी आता इसवणाला लावणार आहे. दाखवते तुम्ही. हा तर इसवण आहे, त्याला हा मसाला मी असं लावून देणार आहे. मी कढी उकळायला ठेवली आहे. याच्यामध्ये गड्डे, कांदे, टोमॅटो घालून आणि थोडंसं वाटप आणि थोडंसं मीठ घालून हे उकळायला ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने हे उकळल्यानंतर मी याच्यात सुंगटं घालणार आहे आणि बरं शिजवणार आहे. आणि हा माझा नवरा काय कामाचा नाही. मासेसुद्धा जाळून काढले तुम्ही बघा. काय जाळून काढले? झालं त्याचं. हा झालं चुकून, मुद्दाम नाही केलं. चुकून कसं होतं? एक्सपिरियन्स नाही ना. मग एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे ना. झालं. व्यवस्थित कर. करतो. चल बाट. एक पोल देते. भाज व्यवस्थित भाज. कसलं होतं तेल सांग. अरे बापरे, शिकला ना रे. शिकला नाही कुठले बघ. मग दुसरा चमचा कुठे? इकडे पट्टी होतं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चल मी इसवण भाजून घेते आणि सुंगटं भाजून घेते. तोपर्यंत भाज चणा. ओके, चल. नुसते फ्राय करून आता आलेला आहे कंटाळा. भरपूर नुसते फ्राय केले, अजून एवढे आहेत फ्राय करायचे. हे सुंगटं फ्राय केली, हे थोडे डीप फ्राय केले इसवण. आणि हे चणा, हे फ्राय केलेले इसवण आणि अर्धे इकडे आहेत. कधी होणार काय माहीत. आणि हा कैलाश भांडी घासतो. तर दुपार झालेली आहे आणि सगळे मासे फ्राय करून झाले आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू अँड बाय बाय.